श्री स्वामी समर्थ. ऐका भक्तांनो, सोमवारच्या शिवामुठीची कहाणी. सोमवारची शिवामुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडती जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेंड दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची तिला भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? त्या म्हणाला, महादेवांच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं असं तिनं त्यांना विचारलं. भ्रंताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलबाळ होतास. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुख प्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण बाई? तिनं सांगितलं, मी राजाची सून आहे. तुमचे बरोबर येते. त्यांचे बरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. व्रत करू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे. शिवराई सुपारी घ्यावी. गंध फुलं घ्यावी. 2 बेलाची पानं घ्यावी. मनोभाव पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, भ्रंतरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावे शिवपिंडीवर. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये, झोपू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. प्रदोषकाळी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ व्हावी, तिसऱ्यास मूग व्हावे, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला दिलं. दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा ननंदांनी उष्टमाष्ट पानं दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकरांची आराधना केली तिने आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्येंबरोबर देवकन्येंबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, भ्रंतरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असे म्हणून तिने तीळ वाहिली. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटे कुटे आहे. साप वाघ आहे. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान तिनं घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवांची तिने प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवांची पिंडी झाली. सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, भ्रंतरा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिले तिने. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने लिहायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडं आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीतून घालून घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली.
जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशी होती श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी. ही कहाणी ऐकल्याने वाचल्याने दुःख दारिद्र्य दूर होते, सर्व चिंता मिटून सर्व सुखांची प्राप्ती होते, नावडती लोकसुद्धा आवडती होतात. तर आजची कहाणी ऐकल्याबद्दल धन्यवाद.